आता आपण चटणी करायच्या कृतीकडे जाऊया. काय काय साहित्य सांगा. चटणीसाठी बनवण्याचं साहित्य 1 वाटी खोबरं, ओली मिरची आणि चिंच आणि फोडणीसाठी राई, सुकी मिरची, कढीपत्ता, हिंग. काय काय घालायचं चटणीसाठी. खोबरं घाला, मिरच्या, बर, चमच्याने चिंच वापरूया म्हणा. चमच्याने चिंच वापर. चमच्याने चिंच वापरूया म्हणा. चमच्याने चिंच वापरूया. छान छान छान. किती पाहिजे चिंच. बस पुरे. हे बघा. तुम्ही तुमचा स्वभाव कसा आहे. चेष्टा मस्करी करता का नाही. चेष्टा मस्करी आहे, रागीट पण आहे. अरे बापरे. नाही मला काय वाटलं होतं वीणा नाव आहे म्हणल्यानंतर असं काही नाहीये. नावात कुठे काय असतं. अरे बापरे. पण मग तुमच्या कडाडलेपणाची झळ कोणाला जास्त लागते. सगळ्यांनाच घरातलं. तरी त्यातल्या त्यात अजून आहे कोण. नवरा. माझ्याही घरी तीच परिस्थिती आहे. आपण आता हे मिक्सरला फिरून घेऊया. आपण हळदीच्या पानातलं काकडीचं कडम करतोय. साहेब जरा इकडे या. हे आमचे माझे मदतनीस आहेत. हो माहितीये. मला जर काही लागलं ना तर ते वाटण करून आणतात, चटणी करून आणतात. घ्या. थँक्यू. चांगली करा हा चटणी. येस बाय. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करायची का. हो ना. फोडणीसाठी आपण जास्त करून आम्ही खोबरेल तेल वापरतो. पण इथे आपल्याकडे जे असेल अवेलेबल. खोबरेल तेल. हो पण आमच्याकडे जास्त करून फोडणी खोबरेल तेलाचीच असते. अच्छा. हा. किती लागणार आहे बघा. थोडं कमी. हो पुरे पुरे. चटणी आलेली आहे आपली तयार होऊन. किती भारी. हो ना. तुम्हाला असं घरी कोण करतो स्वयंपाकात मदत. माझे मिस्टर, माझी मुलगी. धन्यवाद. मिस्टर आणि मुलगी. किती छान झाली हो. वा. आता इकडे आपण फोडणीची तयारी करूया का. तोपर्यंत हे काढून घ्यायचंय. नाही हरकत नाही. ते नंतर गरम गरम काढूया. बरं ठीक आहे चला. आता तुम्ही तेल तापवत ठेवलंय ना. हा. तेल व्यवस्थित तापल्यावरच मग आपण त्याच्यात मोहरी घालायची. मोहरी घालायची. म्हणजे मोहरी पटकन तडतडते. कढीपत्ता. मस्त. 1 सुकी मिरची. लाल. लाल. पुरे तेवढी. हो बस. आणि थोडस आपलं हिंग. हिंग. गॅस बंद करतो. हो गॅस बंद करा आणि चटणी टाका. येस. हे बघा. आहा. अप्रतिम. आपल्याला जे कडम खायचं आहे त्याची चटणी आधी आपण तयार करून घेतली. वू! वीणाताई. हो. मी आता किती शिकलोय बघा. हो ना. वाह. अरे क्या बात है यार. काय सुंदर वाफ येते हो.